मी तुझा शंकर असून तू माझी पार्वती आहे असं सांगून एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पुण्यातील एका महिलेने वसईतील स्वयंघोषित धर्मगुरूवर अत्याचाराचा आरोप करत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। ऋषिकेश वैद्य असं त्या आरोपी धर्मगुरूचं नाव असून पोलिसांनी हे प्रकरण पुढील कारवाईसाठी पुणे पोलिसांकडे वर्ग केलंय। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही गेल्या 35 वर्षांपासून पुण्यात राहते। फेसबुकवरून पीडित महिलेची ऋषिकेश वैद्यसोबत ओळख झाली होती। अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेसोबत जवळीक वाढवली। पीडितेच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत डिसेंबर 2023 मध्ये आरोपी पीडितेला भेटण्यासाठी पुण्यात गेला। त्यावेळी मी शंकर असून तू माझी पार्वती आहेस असं सांगून तिला भुलवलं आणि पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये आरोपीने पीडित महिलेला नेलं आणि तिथे अत्याचार केला। याशिवाय नकळत अश्लील फोटोही काढल्याचं पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। मे 2025 मध्ये वसईतील एका हॉटेलमध्ये पीडित महिलेला भेटायला बोलावून तिच्यावर पुन्हा एकदा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। ही घटना कुणाला सांगितल्यास अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकीसुद्धा आरोपी ऋषिकेश वैद्यने दिल्याचं पीडित महिलेने तक्रारीत म्हटलंय। या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी ऋषिकेश वैद्य हा फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांची 4 आणि वसई विरार पोलिसांचं 1 पथक रवाना करण्यात आलंय। हा जो सोकॉल्ड महाराज आहे हा सोशल मीडियाच्या मार्फत याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आल्यावरती 2023 मध्ये त्याने पुण्यामध्ये मांजरी या ठिकाणी सर्वप्रथम तिच्यावरती चुकीच्या पद्धतीने अत्याचार केला। तदनंतर मानसिकदृष्ट्या तिला वेगवेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेल करून टॉर्चर करून तिच्या तो संपर्कात राहिला। वेगवेगळी आश्वासनं दिली गेली, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा वसई या ठिकाणी 2025 मध्ये पुन्हा याच सगळ्या बाबींचा गैरफायदा घेत तिच्यावरती अत्याचार करण्यात आला। या सगळ्या प्रकरणाबाबत ज्यावेळी खरोखर जाणीव झाली की अशा प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यावेळी ही पीडित महिला ही वसईमधील पोलीस स्टेशन येथे पोहोचली आणि तिने या सगळ्या घटनेबाबत त्या ठिकाणी तक्रार नोंदवली। सदर गुन्हा हा 0 नंबरने तिथे दाखल आहे आणि तो पुणे शहर या ठिकाणी ट्रान्सफर करून पुणे शहरच्या हडपसर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी ऋषिकेश वैद्य हा तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे आणि मिळालेल्या आणि प्राप्त झालेल्या माहितीच्या प्रमाणे हा एक स्वयंघोषित महाराज असल्याचं भासवतो आणि त्यानंतर लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याबरोबर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करतो। याचा शोध घेतला जात आहे। जवळपास 4 टीम्स याचा शोध घेत आहेत। आताही आपण बोलत असताना काही टीम्स याचा माग काढत इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा शोध घेत आहेत। सर, फिर्यादीमध्ये जे म्हटलं गेलंय की मी कोणाचा तरी अवतार आहे, तर फिर्यादीने कोणाचा अवतार आहे असं सांगितलं तर महाराज संबंधित आरोपी ऋषिकेश वैद्य हा या पीडितेच्या म्हणण्याप्रमाणे मी महादेवाचा भक्त आहे आणि त्याचा अंश आहे आणि अशा पद्धतीने माझ्यामध्ये तुम्ही विश्वास ठेवू शकता याबाबत उल्लेख आहे। त्यांनी त्या पद्धतीने या सगळ्या भूलथापा करण्यासाठी अशा पद्धतीने भाविकांच्या भावनांचा वापर केलेला आहे। याबाबत अधिक तपास चालू आहे, त्याच्यामुळे तपासाअंती याबाबत बोलणं योग्य राहील। साधारणपणे 2023 पासून ही गोष्ट चालू आहे आणि 2026 मध्ये या सगळ्या गोष्टींच्या बाबतचा जो उलगडा झालाय त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निश्चित कायद्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदींचा वापर करून याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल। किंबहुना याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये या तरतुदींचा सुद्धा समावेश करण्याची बाब ही करण्यात आलेली आहे। मी निश्चितच सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की तुमच्या सगळ्यांची श्रद्धा आहे, भावना आहेत आणि त्याचा गैरवापर करून कोणी जर अशी भोंदूगिरी करत असेल तर तुम्ही तात्काळ पुढे यायचंय। मग ते वसई या ठिकाणी पोलिसांची मदत घेणं असेल, मीरा भाईंदर असू द्या, पुणे शहर असू द्या, नवी मुंबई असू द्या, कुठलंही ठिकाण असू द्या, जिथं कुठं तुम्हाला अशा पद्धतीच्या गोष्टींची आता देखील जाणीव झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना
विनंती तसंच आव्हान आहे की तुम्ही लवकरात लवकर पोलिसांपर्यंत पोहोचायचंय, जेणेकरून पुढील इतर अनिष्ट गोष्टी टळू शकतील. प्राथमिकदृष्ट्या या सगळ्या गोष्टींचा तपास चालू आहे. मला असं वाटतं की अधिक तपास झाल्यानंतर त्याच्यावरती भाष्य करणे योग्य राहील. त्याचा तपास चालू आहे. मी आता ते बोलणं योग्य नाही. काही गोष्टी ज्या आहेत त्या कॉन्फिडेन्शियल आहेत, त्याची आता वाच्यता करणं योग्य ठरणार नाही. एखाद्या व्यक्तीला ब्लॅकमेल करणं म्हणजे फक्त पैसे उकळणं असं नसतं. तरी देखील आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी याच्यामध्ये इतर काय काय बाबी झालेल्या आहेत याच्याबाबत अधिक तपास चालू आहे आणि त्या तपासाअंती आपल्याला त्याची उत्तरं प्राप्त होतील. आरोपी फरार असला तरी त्याने फेसबुकवर एक पोस्ट केली आहे, ज्यात त्याने महिलेने केलेले आरोप फेटाळून लावलेत. फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करत या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल असं आरोपी वैद्याने म्हटलंय. वसईहून प्रवीण नलावडेसोबत ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.